ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आता आपला विषय काय संत चरित्र. आता आपण कोणाचं घेणार आहे? रामदास स्वामी. रामदास स्वामी जम्बूद्वीपी एक ब्राह्मण नवरा बायको ब्राह्मण कुटुंब राहत होतं आणि ते कोणाची भक्ती करत होते? राम, लक्ष्मण आणि सीता या तिघांच्या मूर्ती होत्या त्यांच्यापाशी. त्या मूर्तीला ते आंघोळ घालायचे, नैवेद्य दाखवायचे, पूजा करायचे आणि रामनवमी साजरी करायची. बघा, रामनवमीला ते काय करायचे? उत्सव करायचे. आज आपला रामनवमी उत्सव आहे ना, आपल्या भारतामध्ये खूप ठिकाणी चांगला उत्सव होतो. आणि आपल्या भारतामध्ये अयोध्येला राम मंदिर झालेले आणि एक पूज्य दैवत मानलं जातं हिंदूचं. आणि ते जेवण करायचे, लोकांना उत्सव करायचे, अशी रामनवमी ते साजरी करायचे आणि त्यांचं जीवन व्यवहार चालला होता. परंतु आपल्या समाजामध्ये पहिल्यापासूनच आहे वंशाला दिवा. लग्न झालं, घरं बांधली, शेती केली, मग ही परंपरा पुढं चालवण्याकरता कोण पाहिजे? वंशाला दिवा. आणि त्यांना पुत्र संतान नव्हतं आणि ते दुःखी होते. बघा, रामप्रभू त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं, तुझ्या पोटी आहे ना हनुमंत हा कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार. 10 अवतार कोणाला दिले? रावणाला. आणि शेवटी त्याचा नाश करण्याकरता 11वा रुद्र मारुती. आणि त्याच मारुतीनं कोणाचा अवतार घेतला? रामदास स्वामी. तुझ्या पोटी मारुती जन्माला येणार आहे. आणि मग त्यांनी सकाळी उठल्यानंतर त्याचं मनोगत त्याच्या पत्नीला सांगितलं का मला असा सुदृष्टांत झाला आहे, चांगलं आहे म्हणून. आणि बघा, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगी रूप. माणसाचं जर चिंतन असलं ना तसं होतं. आळंदीला एक 9 वर्षाचा मुलगा आहे, त्याची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. आणि मग त्याच्या आईला विचारलं का आजी हे कसं काय? तर म्हण, बाबा मी ज्या वेळेला गरोदर राहिले ना त्यावेळेला मी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, दुसरं कामच नाही केलं, पारायण केलं. जसं अभिमन्यूना उत्तरेच्या पोटामध्ये काय ऐकलं होतं? युद्धकला, तशी त्यांनी माझ्या पोटातच ऐकलेलं आहे. आणि बघा, आपलं दुर्भाग्य एवढे का आपल्या मुलांच्या बाईच्या याच्यामध्ये टी व्हीमधले सिरियल आणि नको इथे पाहिलं जातं, झगडी भानगडी. आणि ते मुलगं बाहेर आलं का मुलाला काय द्यावा लागतो? पहिला मोबाईल द्यावा लागतो. बघा, मुलाला पहिलं चोखणं द्यायचं, खुळखुळा द्यायचा, काहीतरी खेळायला द्यायचं. पण आता काही नाही, मुलाला झाल्यापासून काय देतो? मोबाईल. आणि मग ते मुलगं कसं होणार आहे काय? तसं त्या मुलांना ज्ञानेश्वरी पाठ केली. आजही ते मुलगा आहे, त्याला जगन्नाथ महाराजांनी किती 50,000 बक्षीस दिले त्या मुलाला. तर असं त्याचं चिंतन होतं. आणि त्याच्या पोटी कोण जन्माला आले? हनुमान, रामभक्त. आणि त्याचं नाव काय सुरुवातीला ठेवलं? नारायण. आणि मग त्याचं आता मुलगा झाला. ब्राह्मण समाजामध्ये काय होतं? मुलगं 7 वर्षाचं झालं तर त्याचं काय केलं जातं? मौजी बंधन केलं. मुलगं मोठं झालं आणि मग आता काय, आपल्याला सून आली पाहिजे घरामध्ये, आपल्या हाताखाली कामाला. आणि लगेच लग्न ठरलं. इकूनच्या वराडी तिकूनच्या वराडी. आणि नवरदेव मंडपात गेला आणि ब्राह्मण काय म्हणायला लागला?
शुभलग्न सावधान. तो 2-3 वेळा म्हणल्यानंतर तो त्या ब्राह्मणाला विचारायला लागला, तुम्ही हे काय म्हणता म्हण तुला म्हणतोय तुला मी काय म्हणतोय, आता तू ह्या प्रपंचामध्ये गुंतला. हा प्रपंच चांगला नाही. हे आणा ते आणा हे नाही. प्रपंच हा संसारात सुख नाही हुशारी धर. कोणाचे गणगोत कोणाचे घर. बघा हा संसार आहे ना, खरंच सत्य गोष्ट नाही. माझा अनुभव आहे, खूप केलं संसारामध्ये, पण संसार हा पुरा होत नाही. पुरा होणारी वस्तू नाही आहे. समाधान किती कष्ट करा, किती काम करा, घरामध्ये किती जरी आणून दिलं तरी घरातल्या लोकांचं मन काय समाधान होत नाही. आणि तू चांगलं केलं असं कोणी म्हणत नाही. बघा परमार्थ सुरुवातीला कसा असतो, कडू असतो, पण तो मागून गोड असतो. आणि प्रपंच सुरुवातीलाच गोड आहे पण मागून कडू असतो. माणसाचं जसं वय होईल ना, काय म्हणतात, बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा. काय म्हणजे तो गरिबीतून एवढा संसार करतो, खायला अन्न नसतं, घरं दारं शेतं करतो, आणि तो वयोवृद्ध झाला, त्याला काय म्हणतात, तुम्हाला काही कळत नाही, तुमचं काय उपयोग नाही, तुम्ही काय मोठा उपकार केला नाही. आणि जसं परमार्थामध्ये तुम्ही जसं काम कराल त्यावेळेला काय म्हणता, वयोनिधी तपोनिधी. आणि लोक त्याच्या पाया पडतात. आणि कुटुंबामध्ये काय करतात, लाताना त्याला उडीतात. मग आपण काय करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. म्हणून संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे रात्रंदिवस. हा संसार करतोय आपण, हा माझा नाही आहे. कोर्टामध्ये वकील काय करतात, भांडतात, आपली बाजू मांडतात, पण ते बाहेर निघाले का सगळे एक ठिकाणी चिया करतात, त्यांना त्याचं काही नसतं. पाण्यामध्ये काय असती, नाव असती, नावेत पाणी नसतं. कमळाच्या फुलावर किती पाणी टाकलं तरी ते काय. तसं संसारी असावी असूनही नसावी. आपण संसार काय करतो, माझं म्हणतो, काय आपलं, आपण संग काय आणलं होतं, आपण संग काय नेणार आहे. मुठी बांध पे आया जग में, हात पसारे जाएगा, राधे श्याम बोलो जय सीताराम बोलो. बघा असा प्रपंच जेव्हा त्या रामदास स्वामीने ऐकला आणि सावधान म्हणल्यानंतर त्याने लगेच ती गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि लगेच पळायला लागली. त्याच्या पाठीमागं सगळे लोक धावले. त्यांनी सांगितलं, तुम्ही मला अडवू नका, मी परत येणार नाही. आणि जंगलात गेला. त्याच्या पाठीमागे त्याचे आईवडील गेले. आणि मग आईवडिलांना दृष्टांत झाला का, मला काय सांगितलं रामप्रभूंनी, हा हनुमंत तुझ्या पोटी जन्माला आले रे. मग हनुमंत काय होता, ब्रह्मचारी होता. मग हा काय आपला ऐकणार नाही. आणि मग हनुमंत जंगलात गेला. त्याने तपश्चर्या केली, रामाची उपासना केली. रामाची उपासना केल्यानंतर त्यांनी त्यांना प्रत्यक्ष हनुमंताने भेट दिली. त्याचे सत्व पाहिलं, पण तो त्या तपापासून काय डळला नाही. आणि मग त्यांनी रामाची भक्ती सुरू केली. आणि मग तो प्रपंचिक माणसाजवळ येत नव्हता. काय, आणि प्रपंचिक माणसापासून तो दूर राहायचा. आणि ज्या वेळेला त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली, तीर्थयात्रा सुरू केल्यानंतर जेव्हा तो पंढरपूरला गेला तेव्हा त्यांनी बघितलं विठ्ठलाला. मी रामाला त्याला म्हणत, तू काय केलं म्हणा, हे धनुष्यबाण खाली ठेवलं, हे काय केलेलं आहे. आणि मग त्यांनी रामा मी दर्शन घेणार नाही म्हणत. आणि मग तेव्हा विठ्ठलाला रुक्मिणीला सांगितलं, तू सीतेचं रूप धर. सीतेचं रूप धरलं. त्यांनी रामाचं घेतलं. त्यामुळे त्यानं रामाचं दर्शन घेतलं, याचं विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आणि मग तो ज्या वेळेला चालावा आता परत कुठं, आळंदीला, वाटेमध्ये कुठं गेला, जेजुरीला. जेव्हा जेजुरीला गेल्यानंतर खंडेराव महाराजांना कळलं, महाळसापती यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, हा काय माझं घेणार नाही. मग त्यांनी काय केलं, घोड्यावर बसला आणि शिवाजी महाराजांचं रूप घेतलं, कोणा, खंडेरावानं. आणि मग रामदास स्वामीचे दर्शन घेतलं. बघा खंडेराव कोण आहे, शंकराचा अवतार आहे. हनुमंत कोण आहे, शंकराचा अवतार आहे.
रामदास स्वामी शंकराचा अवतार आहे. आणि मग त्याने एकमेकाचं दर्शन घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं का बुवा तू इथं ये, पंढरपूरला जाताना इथं ये जा बुवा, मला भेट दे जा. असं म्हणल्यानंतर आणि मग अदृश्य झाला. आणि मग तेव्हा कळलं का बुवा हे प्रत्यक्षात खंडेरावच मला रूप घेऊन भेटायला आले होते. आणि मग तो कुठं गेला, जेजुरीवर गेला, गडावर गेला, पूजा आरती केली. आणि मग रामदास स्वामींनी खंडेराव आणि भैरोबा हे दोघांनी एक रूप घेतलं आणि कोण केला, मणिमल्ल दैत्य मारला आणि लोकांनी त्याला देवारात बसला. तर त्या भैरोबाची आणि खंडेरावाची जी आरती आहे ही कोणा लिहिलेली आहे, रामदास स्वामींनी. खंडेराव आणि भैरोबा हे रूप एकच आहे, फक्त अवतार अलग आहे. काय आपल्या देवाऱ्यात आहे. आणि मग रामदास परत शेवटचं कडव काय होतं, रामदास म्हणे. काय आरती जर रामदासानं लिहिलेलं आहे म्हणून मी भैरोबाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात भैरोबा जो खेडचा भैरोबा आहे त्या खेडच्या भैरोबाची मी आरती लिहिलेली आहे. ते सर्व पुस्तकांचा अभ्यास करून हा खेडचा भैरोबा कुठून आला, कसा आला आणि याची मी आरती आपल्याला लिहून दाखवलेली. तर बघा ती आरती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जय देव जय शिव अवतारा, आरती ओवाळू तुझं काळ भैरवा. काळ्या घोड्यावर बैसून माझा सिद्ध भैरव आला. काशीवरून येऊन डोंगराच्या पायथ्याची खेडगावी मुक्काम केला. सिद्ध भैरव आहे भक्ताचा कैवारी, जोगेश्वरी माता त्याच्या शेजारी. कापराच्या ज्योती दिवटी पाव वाळू, कृपे सिद्धी ओवाळू. सिद्ध भैरवाची आरती ओवाळू. शंकराच्या आज्ञेने ब्रह्मदेवाचे शरीर ओवळले. पापमुक्त होण्यासाठी काशीला गेले. ते काशीचे कोतवाल रक्षक झाले. शंकराच्या आज्ञेने पाताळी गेले. शेषाला हारून जोगेश्वरी अमृत घेऊन आले. गायीच्या खुरातून खेडगावी प्रगट झाले. राक्षसाला मारून भक्ताला आनंदी केले आणि खेडगावात मुक्कामी आले. भक्ताच्या रक्षणा प्रत्येकाच्या देवारात बसले. भक्त दर्शनाचा मार्ग धरला. भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी नवसाला पाव लागला. रामदास म्हणे शरण जा शिवशंकरा, सिद्ध काळभैरवाला आणि जोगेश्वरी मातेला. आरती ओवाळू सिद्ध काळभैरवाला. बघा आता माझं नाव काय आहे, रामदास तुकाराम जाधव. आता ही आरती कोणाची आहे, रामदास स्वामींनी लिहिलेली. खंडेराव आणि भैरोबा, शिवमल्हार, शंकराचा अवतार, तिन्ही अवतार रामदास स्वामी, हनुमंत, खंडेराव, भैरोबा हे फक्त रूप अलग आहे. जसं गहू एक असतो आणि त्याचे प्रकार अनेक असतात, तसं शंकर, खंडेराव, भैरोबा, रामदास स्वामी, हनुमंत हे पंचतत्व आहेत. आणि हे पंचतत्व आहे. हा भैरोबा आपल्या देवाऱ्यात का गेला, खंडेराव का घेतला, काय हनुमंतरायाना शनीच्या डोक्यावरती दगड ठेवला होता आणि तो म्हण बाबा आता बाद झालं म्हण, मी थकलो म्हण, माझं नाव घेईल तिथं तू येऊ नको. म्हणून भैरोबाचं, खंडेरावाचं, हनुमंताचं जर अष्टक वाचले, त्याचं नाव घेतलं तर शनी आणि नवग्रह त्याला भेटतात. म्हणून आपल्या देवाऱ्यामध्ये आपले संकट नाश करण्याकरता आपल्या पूर्वजांनी हे ठेवलेले. म्हणून प्रत्येकाने याची सेवा करा, तुमचे आलेले संकट सगळे नाहीसे होतील. असा हा रामदास स्वामी. मग रामदास स्वामीने काय केलं, या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हनुमंताचे मंदिर आहे, आपल्या गावात पूज्य दैवत कोण आहे, हनुमंत. मग हनुमंताची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणा सुरू केली, रामदास स्वामींनी. आणि मग रामदास स्वामींनी काय केलं, कवित्व लिहिलं. आज इतर जे ग्रंथ आहेत त्यांनी ते केलं. पण रामदास स्वामींनी प्रत्येक मानवाला आपल्या मनाला उपदेश केलेला. मनात वाचिले पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपण काय करतो, दुसऱ्याकडे बोट करतो,
त्याने मा वाईट केलं. अरे 4 बोटं तुझ्या काही, तुझं वाईट तूच करतो. म्हणून कर्मानुबंधे मनुष्य लोके, तुझं जसं कर्म असेल तसं तुला फळ मिळतं आणि आपण दुसऱ्यावर नाव ठेवतो. म्हणून रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. आणि आज गीता लोकांना समजत नव्हती, ती गीता यांनी भागवत लिहिलं एकनाथांनी, लोकांना ते कळना. तुकारामांनी गाथा लिहिला, लोकांनी तो फक्त अभंग म्हणजे कवित्वच केलं. मग लोकांना अभंगही कळना. मग रामदास स्वामींनी हा दासबोध लिहिला आहे. दासबोध ग्रंथ जो आहे हा माणसाचा जीवन विकासाचं काम आहे. गीता ही जीवन विकासाची काम आहे. तुकारामाचा गाथा हा जीवन विकासाचं काम आहे. आणि हे जे भागवत आहे ते जीवन विकासाचं काम आहे. हे सगळे काय आहे? आत्मउद्धार आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बाबा जेवढी कीर्तनं करतात ते काय घेतात? भागवतच घेतात, ज्ञानेश्वरी घेतात, गाथा घेतात आणि त्याच्यातून लोकांना उपदेश करतात. तर लोकांना उपदेश करण्यापेक्षा अगोदर मी वागलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अंगी अंगण झाडीनं त्याचे दासत्व करीन. रामदास स्वामी सांगितले. नुसतं ज्ञान बोलता गोड वाटे, करणी करता टीर फाटे. नुसतं बोलतो, पण बोलण्यापेक्षा अगोदर तू वाग, नंतर समाजाला सांग, असं रामदास स्वामींनी सांगितलं. आणि रामदास स्वामींनी सज्जनगडावर त्यांनी तिथं आजही समाधी, तिथं मोठा उत्सव होतो. आणि हा दासबोध जो आहे, दासबोध आपला आत्मउद्धार आहे. आत्मउद्धार करण्याकरता हनुमंतरायाची प्रार्थना करा. रामदास स्वामी हनुमंतरायाचे अवतार होते आणि त्यांनी समाजाला उपदेश केलेला आहे. आणि आजही बी ते कार्य चालू आहे. म्हणून मी तुम्हाला समज दिलेली आहे का खंडेराव, भैरोबा, हनुमंत आणि शंकर ही सगळे रूपं एकच आहे. त्याला जे आवडेल त्यांनी त्या देवाची उपासना करा, पण करा. आणि आपल्या मुलाबाळांना हनुमंत रामदास स्वामींनी काय केले? हनुमंताची उपासना सांगितली. आणि आरोग्य सांभाळा, व्यायाम करा, व्यायाम सांगितलेला आहे, सूर्यनमस्कार सांगितलेला आहे. स्वतः रामदास स्वामींनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलं, आरोग्य सांभाळलं आणि तेजस्वी होते. रामदास स्वामी मितभाषी होते, मोजके बोलायचे आणि त्यांनी समाजाला उपदेश केलेला आहे. शिवाजी महाराजांना त्यांनी उपदेश केलेला आहे. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी. ज्या वेळेला शिवाजी महाराजांना कळलं का आपलं रूप कोणं घेतलेलं आहे, खंडेरावाला भेट दिल्या शिवाजीचं, तेव्हा शिवाजी महाराज स्वतः रामदास स्वामीकडे गेले आणि त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग आपण म्हणतो ना याच्यात पाप आहे, आमकं पाप, त्यांनी काय सांगितलं? जैशाचे तैसे व्हावे, समयाचे सादर असावे, धटाची धट, उद्धताची उद्धट. जो मुसलमान तुला त्रास देत असेल त्याला संपव, जो तुझ्या बाजूने असेल त्याला सांभाळ कर, असा रामदास स्वामींनी उपदेश केलेला आहे. आणि त्या तत्वावर शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्र राज्य उभं केलं आणि आजही शिवाजी महाराजांचं नाव अजरामर आहे. आपल्याला जरी पटलं असेल तर या व्हिडिओला सदस्य व्हा, क्लिक करा. जय भैरवनाथ, जय रामदास स्वामी.